दडपे पोहे हा आपल्या घरातला अगदी साधा पण मनाला भिडणारा पारंपरिक पदार्थ. लहानपणी जेव्हा हे दडपे पोहे खायची इच्छा व्हायची तेव्हा मी आईला हाक मारायचे, "आई, आज दडपे पोहे कर ना." आणि आई हसत म्हणायची, "आत्ता करते." हातानं चुरडलेले पातळ पोहे ती मोठ्या प्रेमानं भांड्यात घ्यायची. त्यात बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, खूप सारी कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे, मीठ आणि थोडीशी साखर. पण खरी जादू असायची ती खमंग फोडणीमध्ये. कढईत थोडंसं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, हळद आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी. ती गरमागरम फोडणी जेव्हा त्या दडपे पोह्यावर ओतली जायची तेव्हा होणारा तो आवाज आणि सुगंध अजूनही कानात आणि मनात घर करून आहे. कच्च्या पोह्यांवर पडलेली गरम फोडणी हाच या दडपे पोह्यांचा वेगळेपणा. आज मात्र चित्र वेगळं आहे. कधी काळी मी हट्टानं आईकडे विचारलेले दडपे पोहे मी स्वतः बनवत आहे, अगदी तिच्याच पद्धतीनं. पण ती खास चव मात्र अजूनही जमत नाही. तुम्हाला आवडतात का दडपे पोहे? मला कमेंट करून नक्की सांगा.